इचलकरंजी महापालिकेतच पाणीटंचाई, अग्निशामक दलाच्या गाडीने टाकी भरण्याची आली दुर्दैवी वेळ। इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेतच आज चक्क पाण्याचा दुष्काळ पाहायला मिळाला। महापालिकेच्या इमारतीमधील शौचालयांमध्ये पाणी नसल्यामुळे आज अखेर अग्निशामक दलाच्या गाडीच्या माध्यमातून टाकीमध्ये पाणी भरण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या इमारती शेजारीच पाण्याची मोठी टाकी असूनही पाईपलाईनला वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे महापालिकेत पाणी पोहोचू शकले नाही। भर उन्हाळ्यात महापालिकेतील शौचालय आणि बाथरूममध्ये पाणी नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती। यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तसेच कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली। ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने चक्क आग विझवण्यासाठी वापरली जाणारी अग्निशामक दलाची गाडी बोलावून पाण्याची टाकी भरली। नियम धाब्यावर आणीबाणीच्या काळात जबाबदार कोण? अग्निशामक दलाची गाडी ही आग विझवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असते। मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही गाडी पाण्याची टाकी भरण्यासाठी वापरली। जर याच काळात शहरात कुठे आगीची घटना घडली असती आणि गाडी वेळेवर पोहोचली नसती तर याला जबाबदार कोण? आयुक्त, उपायुक्त, महापौर की संबंधित अधिकारी? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। ज्या इमारतीतून शहराचा संपूर्ण कारभार चालतो, जिथे महापौर, आयुक्त आणि सर्व लोकप्रतिनिधी बसतात, तिथेच स्वतःच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही, ही अत्यंत खेदाची बाब असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे। सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या इमारतीची पाईपलाईन दुरुस्त करता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी।